तुझं नाव काय ग? त्या माणसाने विचारलं, जो रोज तीच गाडीखाली बसून वडापाव खात होता. ती बाई त्याच्याकडे न बघता फक्त एवढंच म्हणाली, काही नाही. तो हसला. काही नाही म्हणजे? कुठल्याच आईबापाने नावच ठेवलं नाही का? आता तिनं त्याच्याकडे नजर फिरवली. डोळ्यांत बेभान राग होता. नाव ठेवलं होतं, पण मी त्यांच्यासाठी जन्मलेच नव्हते. त्यामुळे माझं नाव त्यांच्याबरोबरच मरेल, असं ठरवलं. त्या रात्रीनंतर तो माणूस, सचिन, रोज तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. ती कचऱ्याच्या ढिगावर बसणारी बाई होती. लोक तिला वेडसर म्हणायचे. केस विस्कटलेले, चेहरा काळवंडलेला, पण डोळे अगदी जागे. सचिन एका मोठ्या जाहिरात कंपनीत क्रिएटिव्ह हेड होता. त्याच्या लक्षात आलं होतं, या बाईकडे एक कहाणी आहे आणि ती बाकीच्यांपेक्षा खूप वेगळी आहे. एक दिवस त्याने तिला 2 वडापाव आणून दिले. ती म्हणाली, मला काही हवं नाही. माझ्यावर उपकार करू नकोस. तो म्हणाला, तू मला एक गोष्ट सांगशील का? ती म्हणाली, मी गोष्टी सांगत नाही. मी फक्त जगते. त्या एका वाक्यानं सचिन हादरला. दुसऱ्या दिवशी तो एका नोटबुकसह तिच्यासमोर बसला. ती म्हणाली, काय लिहिणार आहेस? तो म्हणाला, तुझं आयुष्य. ती हसली. हे आयुष्य कोणी लिहायचं नसतं. हे फक्त जगायचं असतं. शांतपणे, एकटीने. पण हळूहळू तिनं बोलायला सुरुवात केली. ती सांगू लागली की ती एका मोठ्या वकिलाच्या घरी जन्मली होती. नाव प्रज्ञा. अभ्यासात हुशार, सुंदर, पण घरात फक्त एक अपराध मुलगी म्हणून जन्मलेली. वडिलांनी पहिल्यांदाच तिची पाठ थोपटली होती, जेव्हा तिने स्वतःहून 16व्या वर्षी तिच्या लग्नाला होकार दिला. आणि त्या दिवसानंतर तिचं आयुष्य तिचं राहिलंच नाही. नवऱ्यानं पहिल्याच रात्री तिला सांगितलं, तुला फक्त बाई म्हणून इथे ठेवतो आहे, बायको म्हणून नव्हे. तो एका दुसऱ्याच बाईवर प्रेम करत होता. ती सहन करत राहिली, कारण तिचं शिक्षण अर्धवट, मायबाप पाठ फिरवलेले. एक दिवस त्या घरात तिला एका मोठ्या क्लायंटसमोर कसली तरी डील म्हणून उभं केलं गेलं आणि त्या रात्री तिनं तिथून पळ काढला. रात्रभर चालत, रडत, घाबरत ती स्टेशनच्या पुलावर आली. एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसून तिनं निर्णय घेतला, आता कोणाचं ऐकायचं नाही. त्या दिवसानंतर तिनं नाव, वय, भूतकाळ सगळं फेकून दिलं. लोकांनी तिला वेड समजलं, तिनंही नकार दिला त्या वेडेपणालाही. ती रोज स्टेशनच्या मागच्या बाजूला बसायची. कचऱ्यातल्या वर्तमानपत्रांत जग बघायची. काही मुलांना खाऊ द्यायची. काहींना झोपायला कागद पुरवायची. आणि या सगळ्याच्या पलीकडे तिनं स्वतःची एक, दुसरी कथा, जगायला सुरुवात केली होती. सचिन तिचं हे जग बघत गेला, समजत गेला. आणि शेवटी एक दिवस तो म्हणाला, तुझ्या परवानगीशिवाय काही छापणार नाही. पण एक विचारतो, मी तुझ्यासोबत राहू शकतो का? माझ्या फ्लॅटमध्ये जागा आहे, आणि माझ्या मनात तुझ्यासाठी आदर आहे. ती शांत झाली, म्हणाली, मी आता कुणावरही विश्वास ठेवत नाही. पण मी तुला एक गोष्ट सांगते, मी दिवसातून फक्त एक वेळ जेवते. माझा संसार, माझं प्रेम, सगळं त्या एका वेळच्या जेवणात संपतं. बाकी वेळ मी जगते, दुसऱ्यांसाठी. तो म्हणला, मग आपण दोघं मिळून रोज 2 वेळा जेवूया, मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी. ती हसली. अनेक वर्षांनी आज ती कथा सचिनच्या ब्लॉगवर, दुसरी कथा, म्हणून प्रसिद्ध झाली. कोणी म्हणालं, ही फक्त काल्पनिक गोष्ट असेल. पण जेव्हा लोकांनी स्टेशनच्या मागच्या बाजूला जाऊन पाहिलं, तिथे एक बाई दिसली, जी अजूनही वर्तमानपत्रातून मुलांना चित्र कापून देत होती. आणि त्याच पानाच्या एका कोपऱ्यात तिनं लिहिलं होतं, आता माझ्या आयुष्यात दुसरी कथा सुरू झाली आहे. पण हे पान फक्त मीच उलटवणार आहे. पावसाच्या एका संध्याकाळी सचिन तिच्यासोबत त्या जुन्या पुलावर परत आला. तो म्हणाला, हेच ना ते ठिकाण जिथं तुझी दुसरी कथा सुरू झाली. ती मान हलवत म्हणाली, हो. आणि हेच ते ठिकाण जिथं मी मरण स्वीकारायचं ठरवलं होतं. पण आयुष्याने त्याआधी माझं मन बदलवलं. तो थांबला. त्या दोघांनी खालच्या रेल्वे ट्रॅककडे पाहिलं. एक गाडी वेगात पुढे गेली आणि तिच्या आवाजात एक उदासी उमटली. खूपदा वाटायचं, की मी त्या गाडीसमोर उडी मारावी. पण कोण जाणे, त्या गाडीचं शिट्ट मला थांबवत राहायचं. सचिन म्हणाला, तू त्या दिवशी उडी मारली असतेस, तर माझंही आयुष्य संपलं असतं. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, माझ्यासारख्या कोऱ्या कागदावर कोण लिहायला येईल असं वाटलं नव्हतं. पण तू माझ्या रिकाम्या पानावर शब्द टाकलेस.
आता मीच मला वाचते आहे. त्या रात्री दोघं स्टेशनच्या मागच्या टपरीवर वडापाव खात होते. ती म्हणाली, माझी एक सवय आहे. मी रात्री झोपताना एक प्रश्न स्वतःला विचारते, आज कोणासाठी उपयुक्त ठरलेस, आणि जर उत्तर सापडलं, तर मी झोपते. सचिन म्हणाला, मग आजचं उत्तर काय आहे? ती हसली. आज मी तुझ्यासाठी उपयोगी पडले ना? की तुझ्या दुसऱ्या गोष्टीची सुरुवात झाली. त्याच आठवड्यात सचिनने तिचं एक चित्र काढलं. साध्या कपड्यांत, केस गुंतलेले, पण डोळे तेजस्वी. त्याने त्या चित्राच्या खाली लिहिलं, हीच ती नायिका आहे, जिला कुठल्याही कथेत जागा मिळाली नाही. म्हणून तिने स्वतःचं जग तयार केलं. हळूहळू तिचं जग बदलत गेलं. तिने स्टेशनमागच्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी वाचनकट्टा सुरू केला. लोक तिला ताई म्हणू लागले. ती म्हणायची, माझं नाव नाही, पण माझ्या आवाजात अर्थ आहे. एक दिवस तिच्या हातात एक चिठ्ठी आली, तिच्या आईची. माफ कर, प्रज्ञा, तू जेव्हा गेलीस, आम्ही तुला शोधलं नाही. कारण आम्हाला लाज वाटली होती. पण आता तुझा लेख वाचला, आणि कळालं, आम्ही तुझं फक्त नाव दिलं होतं, पण तू स्वतःला स्वतःचं आयुष्य दिलंस. ती चिठ्ठी वाचून ती काही क्षण स्तब्ध झाली. मग म्हणाली, आता आयुष्य पूर्ण झालं असं वाटतं. सचिन म्हणाला, अजून नाही. अजून खूप पानं लिहायची आहेत. आणि त्या दिवशी तिने पहिल्यांदा स्वतःचं नाव पुन्हा उच्चारलं, मी प्रज्ञा आहे. आणि त्या नावात आता लाज नव्हती, अभिमान होता.